नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की खूपच रंजकदार असं मालिकेला वळण आलेलं आहे. कारण इकडे सायली आता प्रियाने आजपर्यंत केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला देत आहे. सायलीच्या मदतीला तिच्या मैत्रिणी येत आहेत. सगळ्या गोष्टी प्रिया संपवण्याचा प्रयत्न करते, सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करते. पण सायली हुशारीनं या सगळ्या गोष्टी आता समोर आणत आहे आणि प्रियाची वाट लावत आहे. आता सायलीला प्रियाने जिन्यावरून ढकलून दिलेलं असतं. ही गोष्ट सायलीला माहिती होती. आपल्यालाही प्रश्न पडला होता, इतके दिवस सायली शांत का राहतेय, म्हणजे सायलीने ही गोष्ट सगळ्यांना का सांगितली नाहीये. खरं तर त्याच वेळेस सायलीने ही गोष्ट सगळ्यांना सांगून प्रियाला जेलमध्ये पाठवायला हवं होतं. पण सायलीने असं का केलं नाहीये, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात सुरू असतात. पण इकडे सायलीनं खरंच ही गोष्ट आज केलेली आहे. ती प्रियाला जिन्यावरून ढकलून देते. तर सायलीच्या मदतीला नुपूर आणि गिरिजा दोघीही आलेल्या आहेत. तर त्या दोघींनी सुद्धा प्रियाने संक्रांतीच्या वेळेस अर्जुनने घराबाहेर जाऊ नये, सायलीला भेटू नये म्हणून पूर्णाजीला जो काढा पाजलेला असतो तोच काढा आणून इकडे प्रियाला पाजलेला आहे आणि प्रियाची वाट लावलेली आहे. म्हणजे आता प्रियाला जुलाब लागणार आहेत. हे सगळं आपण पाहणार आहोत. तर इकडे प्रिया म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, एकतरी पुरावा आहे का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन म्हणतो, पुराव्याशिवाय हा अर्जुन सुभेदार बोलत नाही. असं म्हणत आता अर्जुन म्हणतो की हे घे पुरावे. त्याच वेळेस तिथे अधिराज म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत होतं की तू मला तुझ्या जाळ्यात अडकवते, तू मला फसवते, पण तू आमच्या जाळ्यात फसत होती. आम्ही टाकलेला हा सापळा होता आणि या सापळ्यामध्ये तू पूर्णपणे अडकलीस. कारण तुला असं वाटत होतं की तू यातनं बाहेर पडशील, पण नाही, आम्ही तुला ते होऊच दिलेलं नाहीये, तुला बाहेर पडूच दिलं नाहीये. कारण आजपर्यंत तुझे काय गुन्हे केलेले होते, ज्या गोष्टी तू केलेल्या आहेत, त्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा आम्ही तुला दिलेली आहे, असं अधिराज सांगत असतो. आजपर्यंत आपण जेवढ्या डेटवरती भेटलेलो आहोत, जेवढ्या डेट आपल्या झालेल्या आहेत, त्या प्रत्येक डेटचं रेकॉर्डिंग इथे माझ्याकडे आहे. हे ऐकल्यानंतर प्रियाला खरं तर धक्का बसतो. प्रिया म्हणत असते, कसं शक्य हे सगळं, काय आहे हे सगळं, असं प्रियाला वाटायला लागतं. आणि प्रिया मात्र विचार करायला लागते की नाही नाही, हे सगळं खोटं आहे अश्विन, मी काय सांगते तुला, यांनी मला फसवलंय. तेव्हा अश्विन म्हणतो, बाद झालं. कारण आता अधिराजने सगळ्यांना ते रेकॉर्डिंग ऐकवलेलं आहे. त्याचबरोबर सँडी वगैरे सगळे तिथं आहेत. प्रियाची नाटकं सुरूच आहेत की मी काय केलेलं नाहीये, मी काय केलेलं नाहीये. कारण प्रियाला काहीही करून त्या घरातनं बाहेर जायचं नाहीये. ती सत्ता, ती प्रॉपर्टी, यासाठी तर प्रिया आलेली आहे. आणि मग अश्विन प्रियाला घराच्या बाहेर काढतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता बघ, तुला तुझ्या एकेका गुन्ह्याची शिक्षा कशी दिली जाणार आहे. म्हणजे अर्जुन आणि सायलीचं पहिलं टार्गेट होतं ते म्हणजे अश्विनला या प्रियापासून वाचवायचं. आणि त्यांचं ते टार्गेट अचीव झालेलं असतं. प्रियाने भरपूर चाल खेळली, प्रियाने भरपूर गोंधळ घातला, पण या सगळ्यामध्ये प्रिया मात्र आता स्वतःच अडकली गेलेली आहे. प्रियाला असं वाटत असतं की ती जिंकत चाललेली होती, पण ऐनवेळी सायलीने आणि अर्जुनने जो काही डाव पलटी केला आहे, म्हणजे टांगा पलटी, घोडे फरार, असला प्रियाचा प्रकार झालाय प्रेक्षकांनो. त्यानंतर इकडे आता अश्विनला धक्का बसलेला असतो. अश्विनला वाईट वाटत असतं, कारण प्रियाने धोका दिलाय. प्रियावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं. आधी पण त्याच्या आयुष्यामध्ये असाच धोका आलेला होता. ही दुसरी वेळ आहे आणि आताही त्याच्या आयुष्यात अशाच गोष्टी घडत आहेत. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याचबरोबर त्याने सँडी, काव्या आणि ईश्वरीने जे काही पुरावे आणलेले आहेत, ते पुरावे सुद्धा बघितलेले असतात. म्हणजे प्रियाचे लग्नाआधीचे बॉयफ्रेंड. तरीही अश्विनने मान्य केलं होतं की ठीक आहे, तुझे लग्नाआधीचे आहेत ना, ठीक आहे, पण आता तुझा त्यांच्याशी संपर्क नाही आहे ना. तर प्रिया त्याला सांगत असते की नाही, पण आता काय, अधिराज तिथं आहे, म्हणजेच लग्नानंतर तू त्याच्याशी अफेअर केलंय, ही गोष्ट चुकीची आहे. म्हणजे तू माझ्याशी प्रतारणा केलीस, माझ्याशी चुकीचं वागली आहेस. हा राग अश्विनला आलेला असतो. आणि प्रिया म्हणत असते, अश्विन ऐकून घे माझं, मी खरं बोलते, मी खरं बोलते. तेव्हा इकडे सगळे पुरावे जेव्हा अधिराज दाखवतो सगळ्यांच्या समोर, तिथं प्रियाच्या आबरूची लखतर जणू वेशीवरती टांगली जात आहेत की काय, अशी प्रियाची अवस्था झालेली असते. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय घडतंय ते मात्र चुकीचं आहे, मला माफ करा, असं प्रियाचं चालू असतं. तेव्हा मात्र घरातले सगळेजण पिसाळलेले असतात. कारण काही झालं तरीही हिने इतके गुन्हे केलेत ना प्रेक्षकांनो, तिला खरंच उलटं टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे. खरंच असं केलं पाहिजे, तरच या प्रियाला अक्कल येणार आहे आणि तिची अक्कल ठिकाणावर येईल.
त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यांनी ते पुरावे पाहिलेले असतात, सगळ्यांना खूप राग आलेला असतो, कळत नसतं की किती मूर्खपणा चाललेला आहे हा. आणि प्रियावर तरीही विश्वास ठेवण्याचा प्रश्न कसा होईल, कारण प्रिया म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, पण नाही, ही गोष्ट पॉसिबल होणारच नाही. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सायली हे सगळं बोलत असते, सगळेजण आता जेवायला आलेले असतात, पण अश्विन मात्र जेवायला आलेला नसतो. सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी अजून जेवायला आलेले नाहीत. प्रिया मात्र निर्लज्जासारखी तशीच दारात उभी असते, कारण ती कुठं जाणार, सुभेदारांच्या घरातनं बाहेर काढल्यावर कुठं जाणार, कारण किल्लेदारांनी तर आधीच तिला घरातनं हाकलून दिलेलं आहे आणि सांगितलंय की पुन्हा आमच्या दाराची पायरी चढायची नाहीये, म्हणजे तिला आता पर्यायच राहिलेला नसतो. आणि तेव्हा मात्र आता अर्जुन, सायली सगळेजण तिथं असतात. प्रिया म्हणत असते मी अशा अवस्थेत असताना अश्विनच्या घशाखाली कसा घास जाईल, कसा तो येईल जेवायला, तो नाही येणार आहे जेवायला, तुम्ही मला आत घ्या, अश्विन उपाशी राहतोय, मला आत घ्या, असं ती म्हणत गयावया करत असते. पण घरातले सगळेजण म्हणतात की नाही, कारण तेवढ्यात अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विन म्हणतो की मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला, हा मामा जर जेवायला घ्यायचं आहे ना, मी आलेलो आहे, असं अश्विन सांगत असतो. म्हणजेच सायलीने सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि इकडे प्रिया मात्र गयावया करत बसलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की मला समजून घ्या तुम्ही, मला एक संधी द्या. अश्विन असं काय करतोयस रे, मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय. अश्विन म्हणतो की तू किती प्रेम केलंय आणि तू काय केलंय ना हे तुलाही चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळे आता मला पुन्हा बोलायला नकोस, कारण तुझी काय लायकी आहे ना ते मला माहिती आहे. तन्वी चल निघ, माझ्या आयुष्यामध्ये तुला जागा नाही. म्हणजेच अश्विनने प्रियाची हकलपट्टी करायचं ठरवलेलं आहे. पण प्रिया काही हालत नाहीये, दुसऱ्या दिवशी पण तिथंच असते, दारात तशीच उभी असते, सगळेजण आवरत असतात. इकडे अश्विनला मात्र कल्पना समजून सांगत असते, अश्विनला म्हणत असते की बाळा असू दे, आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याच्यामुळं निर्णय घेणंही आपल्यासाठी अवघड झालेलं असतं, हे मलाही पटतंय. पण आज काही झालं तरीही या प्रियाला माफ करायचं नाही, एवढं लक्षात ठेव, कारण तिने आजपर्यंत जे काही गुन्हे केलेले आहेत ते इतके मोठे आहेत की आपण तिला माफ केलंच नाही पाहिजे, असं कल्पना सांगत असते. प्रिया मात्र हात जोडून उभी असते. प्रिया म्हणत असते प्लीज मला आत घ्या, मला आत घ्या. पण का घ्यावं तिला, कारण तिने इतके गुन्हे केलेत की त्याची शिक्षाही तिला भोगावी लागणारच आहे. इकडे प्रिया मात्र आता तशीच थांबलेली असते. ती म्हणत असते मला बरं वाटत नाहीये, मला चक्कर येते. नुपूर आणि गिरिजा तिथे येतात आणि तिला म्हणतात की अगं डिहायड्रेशन झालं असेल ना, हे घे हा काढा पिऊन घे. आता निकित इकडे नुपूर आणि त्याचबरोबर गिरिजा तिथं आलेल्या आहेत, त्या दोघी तिला काढा देत आहेत. ती म्हणत असते की नाही नको मला काढा, मला भूक लागली, मला जेवायचं आहे. तेव्हा नुपूर म्हणते ही काढा तरी पिऊन घे तू प्रिया. अगं कसं आहे माहिती आहे का, काढा पिला की तुला तर येईल. आणि अक्षरशः नुपूरने प्रियाचं नाक दाबलेलं आहे आणि काढा ओतले तिच्या घशामध्ये, अख्खा ग्लासभर काढा. प्रियाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, ह्याचा उग्रवास काय येतोय. तेव्हा नुपूर सांगते की तुला आठवते का, मागं तू पूर्णाजींना सुद्धा अशीच औषध दिली होती काढ्यामध्ये मिक्स करून, आणि आज तेच तुझ्या बाबतीत केलेलं आहे. प्रिया मात्र घाबरलेली असते आणि या दोघींनाही खूप राग आलेला असतो खरं तर, कारण यांना माहिती आहे की प्रियाची काय लायकी आहे, तरीही त्या शांत राहतात. त्यानंतर प्रिया आता घरात आलेली असते आणि मागं लागलेली असते सगळ्यांच्या, मला घरात घ्या, मला घरात घ्या. तेव्हा सगळेजण मात्र प्रियाकडे पाहतात आणि त्याचबरोबर प्रियाला कोणी घरात घेत नाही, तर नुपूर आणि गिरिजाने जबरदस्ती तिच्या नरड्यात काढा ओतलेला असतो. तेव्हा सायलीकडे ती येते, जिन्यात चढलेली असते, सायली जिन्यात उभी असते. सायलीला तो प्रसंग आठवतो जेव्हा प्रियाने जिन्यावरून तिला ढकलून दिलेलं होतं, आणि आता सायलीसुद्धा त्याच पद्धतीने प्रियाला जिन्यावरून ढकलून देत आहे. खरं तर प्रियाला असं वाटत असेल की हे सगळं काय होऊन बसलंय, पण सायलीने आता प्रियाला सावरलं असेल का प्रिया तशीच खाली गरंगळत गेली असेल आणि तिला भरपूर मार लागला असेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.